नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि चारची कॉफी स्मिता बरोबर या गप्पांच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपली फॅमिली ग्रो होतीये, ग्लो होतीये आणि आता जे कोणी नवीन असतील चॅनलवर मी त्यांना सांगेन चॅनल आपलंच आहे, सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटन हिट करा। बहुतांश महिला आणि पुरुषांचे केस खूप गळतात। केस गळण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, पण ही कारणं मग आपण शोधत बसतो की अशामुळे गळत असतील बाबा, तशामुळे गळत असतील, मग त्यासाठी पण हे करूया ते करूया। पण मी बऱ्याचदा सांगते, ज्या वेळेला आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात ना, त्यावेळेला आपण एक्सपर्ट्सकडे जाणं गरजेचं असतं आणि म्हणूनच तुमच्यासाठी मी आपल्या चॅनलवर एक्सपर्ट्सला बोलवलेलं आहे। आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रणीव मोरे। नमस्कार डॉक्टर। मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं होतं मला आणि मी यांना सेलिब्रिटी डॉक्टर म्हणते। तर मी सेलिब्रिटी डॉक्टर का म्हणते? मराठी इंडस्ट्रीतल्या बऱ्याच ॲक्टर्सला तुम्ही खूप हेल्प केली आहे, म्हणजे त्यांचे केस छान ग्रो होण्यासाठी किंवा केसांना छान चमक येण्यासाठी, केस हेल्दी होण्यासाठी तुम्ही मदत केली आहे। म्हणून मला असं वाटतं की हे खऱ्या अर्थानं सेलिब्रिटी आहेत। मला असं वाटतं मराठी इंडस्ट्रीतले बरेचसे ॲक्टर तुमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांना खूप फायदा झालेला आहे। माझा एक मित्र आहे स्वप्नील म्हणून, तर त्याच्यामधली जी इम्प्रूव्हमेंट आहे ती इम्प्रूव्हमेंट बघितल्यानंतर मला असं झालं की बापरे, ऑलमोस्ट केस नव्हते आणि याला अचानकपणे इतका हँडसम दिसायला लागला, इतके छान केस झालेत। तर तेव्हा त्यांनी मला तुमचं नाव सांगितलं आणि मग आपली भेट झाली होती। तेव्हा मी यांच्याकडे गेले आणि मला लक्षात आलं की बापरे, बरेच सेलिब्रिटी यांच्याकडे आलेले आहेत। सो म्हणून तेव्हापासून मी यांना सेलिब्रिटी डॉक्टर म्हणते। डॉक्टर, आता आजचा जो विषय आहे त्यामध्ये अरे बापरे, आता केस एवढे गळत आहेत की टक्कल पडेल की काय असं एक वाटायला लागतं। तर हे केस गळण्यामागे काय कारणं आहेत ती आपण कारणं जाणून घेऊया। पण त्याच्या आधी हे वाटणं, जेव्हा की केस आपले थोडेसे गळायला लागतात किंवा हळूहळू खूप गळायला लागतात आणि मग तेव्हा एवढी भीती मनामध्ये निर्माण होते, तर ती भीती योग्य आहे का की अयोग्य आहे? काय सांगाल तुम्ही? हेअर लॉस जाणण्याआधी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की हेअर ग्रोथ सायकल कशी आहे। बरं, या हेअर ग्रोथ सायकलवरती डिपेंड होतं की आपले केस नॉर्मल उगवणार आहेत, काय कारणं आहेत हेअर लॉसची आणि याची ट्रीटमेंट काय आहे। सो आपल्याला हेअर सायकल जाणणं फार गरजेचं आहे। पण मग काय हेअर सायकल आहे आणि काय त्याच्यामध्ये? सो हेअर सायकल आपण 3 फेजमध्ये डिवाइड करू शकतो। एनाजेन फेज म्हणजे ग्रोईंग फेज, ह्यात 80 ते 90% केस ह्यामध्ये असतात आणि ग्रो होत असतात, नवीन 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 केस प्रोड्यूस होत असतात। बरं। सेकंड स्टेज आहे कॅटेजन स्टेज। ह्या स्टेजमध्ये हळूहळू हेअर फॉलिकल श्रिंक होतात आणि हेअर ग्रोथ स्लो व्हायला लागते। फक्त 5%च केस आपल्या हेडवरचे यामध्ये असतात। तिसरी फेज आहे टेलोजन फेज, ही रेस्टिंग फेज आहे। ह्याच्यामध्ये हेअर ग्रोथ थांबते, रेस्ट व्हायला लागतात। जर का सगळं नॉर्मल असेल तर तो रूट तिकडेच असतो, हेअर शेड होतो आणि त्यातून नवीन हेअर येतो, पुन्हा एनाजेन फेज। म्हणजे ही सायकल चालूच असते, हेअर ग्रो होणं, थांबणं, गळणं, परत ग्रो होणं, ही एक नॉर्मल सायकल आहे। काहीही प्रॉब्लेम या ग्रोथ सायकलमध्ये आला तर आपल्याला डिफरंट टाईप ऑफ हेअर लॉस व्हायला लागतं। अच्छा, म्हणजे नॉर्मली केस गळणं हे एकदम नॉर्मल आहे। युजली 10 ते 15 केस गळणं डेली सुद्धा नॉर्मल आहे। अच्छा, पण माझे केस बाबा खूपच गळतात हे सतत, म्हणजे हातात थोडेसे केस आले की आपल्याला असं वाटतं की माझे केस गळतात, पण ते नॉर्मल असतं बऱ्याचदा, कारण ते तुमच्या सायकल प्रमाणे असतं। येस। हां, पण जेव्हा की खूप हातामध्ये अगदी केस गळतात आणि 3 महिने झालं, 4 महिने झालं ते गळतातच आहेत, तर मला असं वाटतं की तो मग चिंताजनक प्रश्न आहे आणि आता याच्यावर काहीतरी आपण उपाय करणं गरजेचं आहे। केस गळण्याचे मुख्य कारणं काय असू शकतात आणि उपाय त्याच्यावरचे? तर केस गळण्याचे सर्वात मेन कारण मी सांगू इच्छितो की जेनेटिक, हॉर्मोनल, एन्व्हायरमेंटल, जागा चेंज होणं, पाणी चेंज होणं, स्लीप डिस्टर्ब होणं। नेहमी स्लीप डिस्टर्ब झाल्यामुळे पण रात्रीची स्पेशली 7 ते 8 तास झोप पाहिजे। दुसरं स्ट्रेस रिलेटेड आहे आणि लास्ट आहे न्यूट्रिशन डेफिशियन्सी। तर ह्या कारणं हे ट्रिगर करतात आपला हेअर लॉस होण्यामध्ये। आता तुम्ही विचाराल तर काय प्रिव्हेंशन, म्हणजे कसं आपण ह्याला उपाय काय आहेत ते काय करू शकतो ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये सांगू, पण सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन।
काहीही करून तुम्ही अख्ख्या दिवसात जे करताय त्याची नोट करा आणि चेंज करा. तुमचं डाएट चेंज करा, तुमचं रेग्युलर एक्सरसाइज सुरू करा. काही मेडिसिन्स आहेत, मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत, जशी PRP ट्रीटमेंट आहे, लेझर हेअर ट्रीटमेंट आहे, त्याही सुरू करू शकता जर का एक्स्ट्रीम केस जसं तुम्ही बोललात त्यामध्ये आहेत. हां, म्हणजे आता लक्षात येतं आहे की आपण एक जनरलीच केस चांगले राहावेत, हेल्दी राहावेत म्हणून आपण प्रयत्न करत असतो. किंवा जेनेटिकली तुम्ही म्हणालात तसं की काही जणांचे मुळातच केस खूप छान असतात, असे लांब सडक असतात किंवा दाट असतात, आणि मग ते अचानक बदलायला लागले की मग आपल्याला ते चिंता वाटू लागते त्या बाबतीत. पण जर का ते अति प्रमाणात वाढलं, असं लक्षात आलं की 2-3 महिने झाले केस गळतच चाललेले आहेत, केसांचं टेक्स्चर खराब होत चाललेलं आहे, किंवा काही वर्षापूर्वी आपले केस जे छान हेल्दी वाटत होते ते काहीही केल्या, म्हणजे उपाय असतील त्याच्यावर, घरगुती उपाय असतील किंवा न्यूट्रिशन जे तुम्ही म्हणता त्या बाबतीतलं काही असेल इंटेक, तो सुधारला आपण तरीसुद्धा केस नाहीच चांगले होत आहेत, उत्तम होत नाही आहे. मग अशा वेळेला डॉक्टरकडे जाणं अपरिहार्य आहे का? हो, हा फार महत्त्वाचा प्रश्न विचारलात. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, हा एक डिफरन्स अजूनही आपल्याला जाणता येत नाही की हेअरफॉल आणि बाल्डनेस, हेअरफॉल होणं, केस गळणं आणि टक्कल पडणं ह्या दोन्ही वेगळ्या टर्म्स आहेत. मी एक एक करून समजवतो. हेअरफॉल म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही कोंब करताय तेव्हा तुमच्या कोंबमध्ये येणं, तुमच्या पिलोवरती केस दिसणं, कचरा काढताना खाली केस पसरलेले दिसणं, अंघोळ करताना शॅम्पू करताना हातात केस येणं, 100पेक्षा जास्ती केस मोर दॅन 1 वीक, मोर दॅन 10 डेजपेक्षा जास्ती व्हायला लागले तरीही थांबू नका. नेहमी सांगेन मी, जवळच्या ट्रायकोलॉजिस्टला व्हिजिट करा आणि जाणून घ्यायचं ट्राय करा की काय आहे कारण, काय मूळ कारण आहे हे होण्यासाठी. हे ट्रीटेबल आहे कारण की सडन झालेलं आहे, कुठल्या तरी कॉजमुळे झालेलं आहे. सो हे ट्रीटेबल आहे. ह्याला वेळ केलीत तो माझा जो नेक्स्ट टर्म आहे ती आहे बाल्डनेस किंवा टक्कल. काही वेळेला खूपसे पेशंट्स मी असे बघितले आहेत, अजून थोडं पडू दे मग बघू काय होतंय ते, तिथपर्यंत ते जातच नाहीत, किंवा मग वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स पहिला करून घेतात, शेवटी डॉक्टरकडे जातात. बाबा आता तिथपर्यंत काय झालेलं असतं की 80 to 90% त्या एरियातले केस नष्ट झालेले असतात, तिकडे कुठलाही रूटच राहिलेला नसतो. ह्यामुळे हे एकदम क्लिअर, मी नेहमी सांगताना एक्झाम्पल सांगतो, लाईटच्या खाली बसा, जर का त्या जागेवरची स्किन त्या जागेवरची जर का चमकते, लाईटच्या खाली जे चमकतंय ते गेलं इन द सेन्स रूट्स तिकडचे गेले आहेत, आपल्याला तिकडे हेअर ट्रान्सप्लांटच करावं लागेल. सो हे तुम्ही सजेस्ट नाही करू शकत किंवा तुम्ही डिसाईड नाही करू शकत. जेव्हा तुम्ही प्रॉपर ट्रायकोलॉजिस्टकडे गेलात तर ते हेअर ॲनालिसिस करतात, मायक्रोस्कोपिकली ते हेअर्स बघतात जवळून आणि तिकडे बघतात की रूट्स आहेत किंवा नाही. केस गळती हा तर खूप नॉर्मल प्रॉब्लेम झालेलाच आहे, पण तुम्ही खूप छान सांगितलं की ते कधी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. जसं की दिवसाला 15-20 केस गळतात बाबा, तर ठीक आहे, म्हणजे इट इज नॉर्मल, मे बी ते सायकलमध्ये असणार, जी तुम्ही सायकल समजून सांगितली. पण जर का तुम्ही सांगितलं की खूप प्रमाणात 100 केस गळतात किंवा हातामध्ये ते येत आहेत शॅम्पू करताना वगैरे, तर त्यावेळेला ते खूप काळजी असण्यासारखं आहे, आणि मग त्यावेळेला आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आणि तुमचा सल्ला घेतला पाहिजे. त्याच्यावर खूप साऱ्या ट्रीटमेंट्सही असतील, आणि त्या काय ट्रीटमेंट्स असणार आहेत एक साधारण तुम्ही सांगू शकता का? म्हणजे त्याचं आपण शेवटच्या एपिसोडमध्ये आपण सगळं बोलणार आहोत डिटेलमध्ये, पण काय ट्रीटमेंट्स असतात, म्हणजे अगदी घरगुती आपण काही उपाय करू शकतो का किंवा काय? तर सर्वात पहिले आपण मेडिकल हिस्ट्री घेतो, त्याच्यामध्ये हे सर्वात मेन आहे. खूपशा वेळेला पेशंट्स एक्सप्लेनच करू शकत नाहीत किंवा सांगतच नाहीत काही गोष्टी. सो मेडिकल झालं, त्याच्यानंतर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज ज्या पण असतील त्या ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो आपण. जर का आपल्या बॉडीतलं विटॅमिन्स लेवलच वरती आणलं नाही, तुम्ही जिथपर्यंत ते उपाय करताय तिथपर्यंत ते सगळं ठीक होत असेल, पुन्हा 3 ते 4 महिन्यांनी पुन्हा तसंच तुमचा हेअरफॉल सुरू होतो. ह्याचा अर्थ पुन्हा तुम्ही फ्रस्ट्रेट होणार, पुन्हा तुमची स्ट्रेस लेवल वाढणार आणि अजून प्रमाणात. नेक्स्ट आहे मेडिकल मॅनेजमेंट. काही मेडिकल मॅनेजमेंट्स आहेत, त्याही मी सांगेन की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नका घेऊ, पण मेडिकल मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. जेनेटिकली जे काही होतं त्याला काहीच हेल्प करू शकत नाही, पण अँड्रोजेनेटिक आपण एक प्रकार आहे त्याच्यामध्ये हेअरचा, तर त्यामध्येही हॉर्मोनल लेवल बॅलन्स करण्यासाठी काही औषधं घ्यावी लागतात. नेक्स्ट आलं PRP, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. हे तुमचंच ब्लड काढून विड्रॉ करून आपण इंजेक्शन्स देतो, ते आपण बोलू त्याच्याबद्दल डिटेलमध्ये. तर तेही एक आहे. आणि लेझर हेअर ट्रीटमेंट पण आपण यूज करतो. आणि लास्ट
असं मी बॉल्डनेसबद्दल बोललो, त्यात आपल्या हेअर ट्रान्सप्लांटची मदत लागते. ओके. तर हे सगळे त्याच्यावर ट्रीटमेंट्स आहेत Treatments. किंवा उपाय आहेत आणि कारणंसुद्धा आपल्याला कळली. पण सेलिब्रिटी जेव्हा तुमच्याकडे येतात, म्हणजे मराठी सेलिब्रिटी तुमच्याकडे जे येत आहेत, पण केस जर गळत असतील किंवा केस तुमचे हेल्दी नाही आहेत, याचा अर्थ शरीरात कुठेतरी प्रॉब्लेम आहे, हे सुद्धा आपल्याला साईन कळतं. आहेत. तर सेलिब्रिटी तुमच्याकडे काय दृष्टीनं येतात, एकदा मला ते जाणून घ्यायचं आहे. ते जेवढे ग्लॅमरस दिसतात, जेवढे त्यांचे डायलॉग्स फेमस असतात पडद्याच्या पुढे, त्याच्या पाठी खूप मेहनत असते. ती लोक 12-12, 13, जसं तुमच्याशी पण बोलताना बघितलं की 13-13, 14 तास तुम्ही काम करता. मी ऐकूनच माझे डोळे असे झाले होते की तेवढा वेळ ते काम करतात. नॅचरल आहे, जर का ते एवढा वेळ काम करतात त्यांच्या बॉडीवरही तो स्ट्रेस येणार, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो बाहेर येणार. जसं तुम्ही सांगितलं की बॉडी ही थकते, तर बॉडीमधून ती एक साईन आहे हेअर फॉल किंवा हेअर लॉस किंवा हेअर थिनिंगही. फिमेल्स असो मेल असो, एवढे थिक हेअर असतात सेलिब्रिटीजचे, एवढे सुंदर दिसतात. प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी बघून बोलते नाही माझे केस असे असले पाहिजेत. पण तेच जेव्हा पातळ व्हायला लागतील तेव्हा त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स लूज व्हायला लागेल. सो त्यासाठी आपण PRP ट्रीटमेंट्स करतो, हेअर ट्रान्सप्लांट करतो. अजून एक ट्रीटमेंट पण या मेंटेनन्सवाल्या येस, मेंटेनन्स आहे. मेंटेनन्ससाठीच ते लोक आपल्याकडे येतात. एकदाच डॉक्टरांकडे गेलं आणि आता सगळं छान झालं, हा काही आजार नाही. हे मिथ आहे की आपण हे चांगलं दिसण्यासाठी करतोय. तुम्ही जसं म्हणालात हा आजार नाही आहे, हे आपण छान दिसण्यासाठी करतोय. हे आपण कॉस्मेटिक आपण ट्रीटमेंट्स यूज करतोय. कॉस्मेटिक म्हणजे एकदम मी बोलणार नाही जसं बोटॉक्स फिलर एकदमच इंजेक्टेबल, पण हे तुमच्याच ब्लडमधून काढून तुम्हालाच इंजेक्ट करण्यासाठी हेल्प करतो. मला असं वाटतं की सेलिब्रिटी तर येतातच तुमच्याकडे, पण सामान्य महिला पुरुष जे पण असतील, ऑफिसला जातात किंवा गृहिणी आहेत, इतकं स्ट्रेस लेवल आहे ना त्यांचा, तर त्यांनीसुद्धा आपले केस चांगले राहावेत आणि किंवा ते मेंटेन ठेवावेत म्हणून, किंवा आपली हेल्थ बरी आहे ना केसांवरून, आपल्या नखांवरून सुद्धा आपल्याला कळतं. आपले स्किन डल झाली तरी आपल्याला लक्षात येतं की अरे काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन, जसं सेलिब्रिटींचं ते कामच आहे बाबा की आपण पहिले दिसतो आणि मग त्याच्यानंतर आमचं काम सुरू होतं, कारण आधी आम्ही दिसतो आणि मग आम्ही काय बोलतोय ते कळतं. तर असं मला असं वाटतं की सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टी तशा मनावर घ्यायला हव्यात. मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा तुम्ही खूप छान सांगितलं, या एपिसोडमध्ये सुद्धा तुम्ही कारणं काय आहे, त्याच्यावर उपाय काय आहे, ट्रीटमेंट, याची जुजबी तुम्ही एक माहिती दिलेली आहे. आणखीन डिटेलमध्ये मला जाणून घ्यायचं आहे की स्त्रियांना विशेषतः केस गळायला लागल्यानंतर त्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये गळतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्या संदर्भात आपण काय काळजी घेतली पाहिजे हे डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत, पण पुढच्या एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.